नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल क्वेश्चन बँकमधील प्रश्नांची उत्तरे बघत आहोत। यामध्ये आज आपण भाग 7 बघत आहोत। यामध्ये सविस्तर उत्तरे लिहा। यासाठी जे क्वेश्चन बँकमध्ये प्रश्न दिलेले आहेत त्या सगळ्यांची उत्तरे आपण बघणार आहोत। याच्या अगोदरच्या 6 भागामध्ये आपण क्वेश्चन बँकमधील सर्व ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न, त्याचबरोबर नकाशा भरणे, सूची तयार करणे, आलेख व नकाशावर आधारित प्रश्न, त्याचबरोबर उतार्यावर आधारित प्रश्न, ह्या सर्वांची उत्तरे हे आपण बघितलेले आहेत। ते व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतीलच। जर बघितलेले नसतील तर तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला त्यावरती सर्व व्हिडिओ हे बघायला मिळतील। तर आज आपण प्रश्न क्रमांक 7 सविस्तर उत्तरे लिहा कोणताही एक 8 गुणासाठी जो प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 7 हा जो आहे तो आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे 80 गुणाची बोर्डाची जी प्रश्नपत्रिका असणार आहे त्यामध्ये हा प्रश्न शेवटचा असतो। यामध्ये सविस्तर उत्तरे लिहा, यामध्ये 2 प्रश्न दिले जातात आणि त्यापैकी आपल्याला एक सोडवायचा असतो आणि त्यासाठी जे मार्क्स असतात ते 8 गुण असतात। म्हणजे आपल्याला हा मोठा प्रश्न आहे। मग हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला या प्रश्नांमध्ये ज्यांना जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतात त्यांचे मार्क्स हे सविस्तर उत्तरे लिहा याच प्रश्नामध्ये कट होतात। म्हणून आपल्याला हे उत्तर मुद्देसूद लिहावी लागतात, उदाहरणे द्यावी लागतात। ज्या ठिकाणी प्रदेश किंवा वितरण विचारलं जाईल त्या ठिकाणी टेन्सिल काढावा लागतो। म्हणजे अशा पद्धतीने जर उत्तर व्यवस्थित लिहिलं तर आपले मार्क्स कट होत नाहीत। तर आज आपण क्वेश्चन बँकमध्ये जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत। क्वेश्चन बँकमध्ये दिलेले जे प्रश्न आहेत ते तुम्हाला इथे समोर दिसत आहेत। या ठिकाणी 1 ते 8 प्रश्न आहेत, त्यानंतर पुढे या ठिकाणी 9 ते 17 प्रश्न आहेत आणि त्यानंतर पुढे 18 ते 25पर्यंत दिलेले आहेत आणि शेवटी 26-27 प्रश्न आहेत। म्हणजे अशा पद्धतीने क्वेश्चन बँकमध्ये बोर्डाने सविस्तर उत्तरे लिहासाठी एकूण 27 प्रश्न हे दिलेले आहेत। त्यामधील आपण एक एक प्रश्न बघणार आहोत। आपण सुरुवातीला एक प्रश्न हा व्यवस्थित सोडवून बघणार आहोत आणि त्यानंतर इतर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे मुद्दे बघणार आहोत। म्हणजे आपल्याला जर 27 प्रश्नांची उत्तरं लिहायची म्हटले तर खूप वेळ जाणार आहे। म्हणून एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवून दिलेला आहे आणि त्यानंतरचे जे प्रश्न आहेत त्या सर्वांचे मुद्दे व्यवस्थित दिलेले आहेत। तर या ठिकाणी बघा, आपल्याला जो पहिला प्रश्न दिलेला आहे तो आहे क्वेश्चन बँकमध्ये लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते। त्याच प्रश्नाला ऑरला प्रश्न अशा पद्धतीने विचारला जातो, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक कोणते। त्याचबरोबर लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक उदाहरणासह स्पष्ट करा। मग अशा पद्धतीने जर तुम्हाला उदाहरणासह स्पष्ट करा म्हटलं असेल तर या ठिकाणी उदाहरणं देणं हे खूप महत्त्वाचं असतं। कारण 8 पैकी 4 मार्क्स हे उदाहरणासाठी असतात आणि 4 मार्क्स हे स्पष्टीकरणासाठी असतात। मग ज्या ठिकाणी असा प्रश्न विचारला जाईल की उदाहरणासह स्पष्ट करा त्या ठिकाणी उदाहरणं देणं हे खूप गरजेचे आहे। तर या प्रश्नासाठी आपल्याला कोणकोणते मुद्दे लागतील हे अगोदर आपण बघूया। मुद्द्यांमध्ये बघा, पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची, त्यानंतर प्राकृतिक घटक किंवा प्राकृतिक भूरूप किंवा रचना कोणकोणते आहेत ते लिहायचे। त्यामध्ये प्राकृतिक रचना पहिला आहे, परत हवामान आहे, पाण्याची उपलब्धता आहे, मृदा आहे, खनिज संपत्ती आहे, नैसर्गिक वने आहे, भौगोलिक स्थान आणि शेवटी समारोप। एवढे मुद्दे हे आपल्या उत्तरामध्ये आले पाहिजेत आणि या मुद्द्यांबरोबर त्यांचं स्पष्टीकरण आणि उदाहरणे पाहिजेत। तर आता आपण उत्तराला सुरुवात करूया। पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची। या ठिकाणी प्रस्तावना हा शब्द लिहिलेला आहे। तुम्ही प्रस्तावना हा शब्द लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो, पण प्रस्तावनेमध्ये ह्या ज्या ओळी लिहिलेल्या आहेत हे लिहिणं खूप गरजेचं आहे। तर प्रस्तावना बघा, मानवी वस्तीसाठी अनुकूल परिस्थिती ज्या प्रदेशात आहे त्या प्रदेशात लोकसंख्या वितरण दाट आढळून येते व ज्या प्रदेशात मानवी वस्तीसाठी अनुकूल परिस्थिती आढळून येत नाही त्या प्रदेशात लोकसंख्या वितरण विरळ आढळून येते। लोकसंख्या वितरणावर अनेक
प्राकृतिक मानवी घटक परिणाम करतात. त्यामधील प्राकृतिक घटकांची माहिती पुढीलप्रमाणे. अशा पद्धतीने आपल्याला 2 ते 3 ओळी ही प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे. प्रस्तावनेनंतर आपल्या मुख्य उत्तराला सुरुवात होते. मुख्य मुद्दा लिहायचा, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. आता जे जे प्राकृतिक घटक आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट मुद्दा टाकून उत्तर लिहू शकता. पण तुम्ही सुरुवातीला एखादा तक्ता काढला किंवा एखादा चार्ट काढला किंवा एखादी आकृती काढली तर हे जे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक आहेत ते व्यवस्थित दिसतात आणि आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आकर्षक दिसतं. म्हणून या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं एक तुम्हाला स्टार केलेला आहे. त्यामुळे आपला जो मुख्य मुद्दा आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक, आणि हे सगळे घटक 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 असे क्रमाने लिहिलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण उत्तर लिहिल्यानंतर आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आकर्षक दिसते. व या ठिकाणी हा मुद्दा लिहिलेला आहे आणि जे प्राकृतिक घटक आहेत ते क्रमाने लिहिलेत. क्रमांक 1 भूरूपे, 2 हवामान, 3 पाण्याची उपलब्धता, 4 मृदा, 5 खनिज संपत्ती, 6 नैसर्गिक वने, 7 भौगोलिक स्थान. आता आपण एकेका मुद्द्याचं उत्तर हे व्यवस्थित लिहिणार आहोत. पहिल्यांदा येईल भूरूपे. आता भूरूपांना दुसरं नाव काय आहे? प्राकृतिक रचना किंवा त्यांना भूरूपे असे म्हणतात. प्राकृतिक रचना किंवा भूरूपामध्ये प्रामुख्याने पर्वत, पठारे, मैदाने या प्रमुख भूरूपांचा समावेश होतो. यामधील पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या विरळ किंवा कमी आढळून येते. कारण जास्त उंची, तीव्र उतार, थंड हवामान, दाट वने, पर्वतीय जाड मृदा यामुळे पर्वतीय प्रदेश मानवी जीवनासाठी प्रतिकूल असतात. उदाहरणार्थ अँडीज, हिमालय, रॉकी इत्यादी पर्वत श्रेणी. आता या ठिकाणी बघा उत्तर खाली पॅरेग्राफ करून इथं उदा म्हटलं आहे, बाण केलेला आहे आणि मग उदाहरण लिहिलेलं आहे. तुम्ही अशाच पद्धतीने लिहायचं आहे. वर याच ठिकाणी उदाहरण लिहायचं नाही. उदाहरण तुमचं व्यवस्थित दिसलं पाहिजे. आता उत्तराचा पुढचा भाग बघा. प्राकृतिक रचनेमधील पठारावर लोकसंख्या भौगोलिक रचनेवर अवलंबून असते. पठारावर खनिजांचे साठे असतील व शेतीसाठी सुपीक मृदा असेल तर लोकसंख्या दाट आढळून येते. उदाहरणार्थ भारतातील दख्खनचे पठार. तसेच पठारावर अति थंड हवामान, शेतीसाठी योग्य मृदा नसेल तर विरळ लोकवस्ती आढळते. उदाहरणार्थ तिबेटचे पठार. त्यानंतर पुढचा भाग आहे प्राकृतिक रचना किंवा भूरूपामधील मैदानी प्रदेशात योग्य हवामान, मंद उतार, शेतीसाठी सुपीक गाळाची मृदा असल्यामुळे लोकसंख्या वितरण दाट आढळून येते. उदाहरणार्थ गंगा नदीचा मैदानी प्रदेश. अशा पद्धतीने पहिला मुद्दा हा संपलेला आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे हवामान. हवामानमध्ये बघा विशेष करून हवामानाचा परिणाम लोकसंख्येच्या घनतेवर होत असतो. अतिउष्ण, अतिशीत, वाळवंटी, उष्ण प्रदेश हे मानवी जीवनासाठी प्रतिकूल आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी लोकसंख्या वितरण विरळ आढळून येते. उदाहरणार्थ बघा अतिउष्ण सहारा वाळवंट, विषुवतीय प्रदेश. अतिशीत ग्रीनलँड, अलास्का इत्यादी. आणि वाळवंटी प्रदेश भारतीय महावाळवंट, अटाकामा वाळवंट इत्यादी. अशा पद्धतीने आपण स्पष्टीकरण आणि उदाहरणे दिलेली आहेत. यानंतर क्रमांक 3 आहे पाण्याची उपलब्धता. पाणी हा सर्व सजीवासह मानवासाठी महत्त्वाचा घटक आहे. मुबलक पेयजल उपलब्ध असलेल्या ठिकाणी मानव वस्ती स्थापन करण्यास प्राधान्य देतो. मानवाला घरगुती वापराला, शेतीसाठी, पशुपालनासाठी त्याचबरोबर पाणी हा अत्यंत आवश्यक घटक आहे. जेथे पाणी नियमित व पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल अशा ठिकाणी दाट लोकवस्ती आढळून येते. उदाहरणार्थ नाईल नदी, भारतीय किनारी प्रदेश, तसेच भारतातील फलोदी,
सौदी अरेबियातील अल अहसा मरुद्यान इत्यादी. या ठिकाणी खाण्यासाठी झाले बघा, हा शब्द चुकून या ठिकाणी आलेला आहे. अशा पद्धतीने आपण स्पष्टीकरण आणि उदाहरण लिहिलेलं आहे. त्यानंतर क्रमांक 4 आहे मृदा. शेती व संबंधित कामासाठी सुपीक जमीन महत्त्वाची असते, म्हणून ज्या प्रदेशात सुपीक गाळाची मृदा असते तेथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेती ही मृदेच्या सुपीकतेवर अवलंबून असते. नद्यांच्या खोऱ्यातील गाळाच्या सुपीक जमिनीत शेती चांगली होते. उदाहरणार्थ मिसिसिपी, गंगा, इरावती, यांगत्से या नद्यांची पूर मैदाने. याशिवाय रेगूर किंवा काळी मृदा असलेले प्रदेश तसेच अग्निजन्य खडकापासून तयार झालेली मृदा यामध्ये सुद्धा शेती चांगल्या दर्जाची केली जाते. उदाहरणार्थ जावा बेटे, जपान, सिसिली आणि मध्य अमेरिकेतील ज्वालामुखी पर्वतांचे उतार. क्रमांक 5 आहे खनिज संपत्ती. मानवास पृथ्वीच्या भूकवचातील खडकात उपयोगी अशी अनेक खनिजे सापडतात. त्याचा मानव दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी करत असतो. ही खनिजे मिळवण्यासाठी खाणींच्या जवळपास लोकवस्ती आढळून येते. उदाहरणार्थ मध्य पूर्व आशियातील खनिज संपन्न देश, ऑस्ट्रेलियातील सोन्याच्या खाणीचा प्रदेश. त्यानंतर क्रमांक 6चा मुद्दा आहे नैसर्गिक वने. अतिदाट वनांच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी आढळते. विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशात वने अति घनदाट असल्यामुळे लोकसंख्या या प्रदेशात खूपच कमी आढळून येते. उदाहरणार्थ ॲमेझॉन खोरे, कांगो खोरे इत्यादी. त्यानंतर मुद्दा क्रमांक 7 आहे सापेक्ष स्थान. लोकसंख्या वितरणावर त्या प्रदेशाचे किंवा प्रदेशाचे सापेक्ष स्थान हा घटकही महत्त्वाचा ठरतो. काही प्रदेश बेटावर असतात, तर काही किनारी प्रदेशात, तर काही द्वीपकल्पीय स्थान असते, तर काही खंडांतर्गत असतात. या सर्वांचा परिणाम लोकसंख्या वितरणावर होत असतो. बेटांच्या स्थानामुळे आंतरराष्ट्रीय सुगमता प्राप्त होते. उदाहरणार्थ इंग्लंड, जपान इत्यादी देश. अशा पद्धतीनं काही द्वीपकल्पीय स्थान लाभल्यामुळे सुद्धा तेथे लोकसंख्या जास्त आढळून येते. उदाहरणार्थ भारत, दक्षिण कोरिया, बांगलादेश इत्यादी. आता आपण 7 मुद्दे लिहिलेले आहेत. हे मुद्दे झाल्यानंतर आपल्याला समारोप लिहावा लागतो. वरीलप्रमाणे लोकसंख्येच्या वितरणावर अनेक प्राकृतिक घटक परिणाम करतात व त्यामुळे लोकसंख्येच्या वितरणात जगभर विविधता आढळून येते. अशा पद्धतीने आपल्याला शेवटी समारोप 2 ते 3 ओळी लिहायचा आहे. समारोप हा शब्द लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल, पण समारोपाच्या ज्या ह्या ओळी आहेत त्या लिहिणं खूप गरजेचं आहे. आत्ता आपण एक मोठा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवला जातो तो तुम्हाला सोडवून दाखवलेला आहे. यानंतर आपण पुढचे जे क्वेश्चन बँकमधील प्रश्न आहेत त्या सविस्तर प्रश्नांचे फक्त मुद्दे तुम्हाला सांगणार आहोत. ह्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही त्याचं उत्तर हे लिहायचं आहे. कारण मुद्दे असल्यानंतर आपल्याला उत्तर लिहिता येते. मग पुढचा प्रश्न आहे लोकसंख्या संक्रमणाच्या 4थ्या व 5व्या टप्प्यातील देशांच्या कोणत्या समस्या असू शकतील. उत्तराचे मुद्दे बघा. पहिल्यांदा प्रस्तावना पाहिजे, नंतर मनुष्यबळाची कमतरता, इतर प्रदेशातून स्थलांतरास वाव, 4थ्या टप्प्यात कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण कमी, 5वा मुद्दा 5व्या टप्प्यात नकारात्मक लोकसंख्या वृद्धी दर, 6वा मुद्दा वृद्धांची संख्या जास्त आणि 7वा मुद्दा बालकांचे प्रमाण कमी आणि 8 शेवटला समारोप. एवढे मुद्दे हे तुम्हाला या प्रश्नामध्ये लिहावे लागतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जगात पशुपालन होणाऱ्या प्रदेशाबद्दल टीप लिहा. त्याचं उत्तर बघा. कोणकोणते उत्तराचे मुद्दे यासाठी आपल्याला लागतील. पहिल्यांदा प्रस्तावना, त्यानंतर क्रमांक 1चा पशुपालन प्रकार व अर्थ. यामध्ये अ मध्ये व्यापारी पशुपालन याचा अर्थ लिहावा लागेल.
मध्ये उदरनिर्वाहक पशुपालन याचा या ठिकाणी अर्थ लिहायला पाहिजे. परत व्यापारी पशुपालन प्रदेश हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. प्रदेश त्यामध्ये समशीतोष्ण कटिबंधीय कुरणे किंवा गवताळ प्रदेश, यामध्ये स्टेप, प्रेरी, पंपाज, फेल्ड आणि डाऊन्स ह्या सगळ्यांची माहिती लिहायची आहे. स्टेपची माहिती लिहायची आहे, प्रेरीची, पंपाची, फेल्डची आणि डाऊन्स कुठे आढळतात आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत ती. आणि हे सगळे गवताळ कुरणे किंवा उष्णकटिबंधीय हे जे प्रदेश आहेत ते टेन्सिलने नकाशात दाखवणे गरजेचे आहे. या ठिकाणी आपल्याला प्रदेश विचारलेत प्रश्नामध्ये, त्यामुळे आपल्याला टेन्सिलला 2 मार्क्स असतात. जर तुम्ही याचं उत्तर किती चांगलं लिहिलं आणि टेन्सिल काढला नाही तर तुम्हाला 8 पैकी जे मार्क्स आहेत ते 6 पैकीच मिळतील, मग 5 मिळतील किंवा 4 मिळतील. आणि जर टेन्सिल काढला तर तुम्हाला 8 पैकी 6 किंवा 7 किंवा 8सुद्धा मिळू शकतील. म्हणून टेन्सिलचा वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे व्यापारी पशुपालन वैशिष्ट्ये. त्याची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. उच्च पोषण मूल्याचे पशुखाद्य, सर्वोत्तम पशुधन, शास्त्रोक्त देखभाल. त्यानंतर बघा पुढं जलद वाहतूक, आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ, जागतिक व्यापार, व्यापारी स्वरूप इत्यादी. परत आता उदरनिर्वाहक पशुपालन प्रदेश, त्यामध्ये अ आहे उष्णकटिबंधीय वाळवंटी प्रदेश, ब आहे मान्सून प्रदेश इत्यादी. 5वा मुद्दा आहे उदरनिर्वाहक पशुपालनाची वैशिष्ट्ये, शेतीपूरक व्यवसाय, उदरनिर्वाहक स्वरूप, पशूंची विक्री, स्थानिक बाजारपेठ इत्यादी. तुम्हाला यानंतर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली जाईल. त्यामध्ये हा जो प्रश्न आहे या प्रश्नामधील जे आपण पाठीमाग बघितले स्टेप, प्रेरी, पंपाज, फेल्ड, डाऊन्स हे त्या लिंकमध्ये टेन्सिलच्या साहाय्याने हे दाखवलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही हा प्रश्न बघू शकता. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4, उद्योगांच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकांचा होणारा परिणाम स्पष्ट करा. हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, बोर्डाला विचारला जाऊ शकतो. यासाठी उत्तराचे मुद्दे बघा. पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची आहे. परत उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक, त्यामध्ये एकूण 5 घटकांची माहिती लिहायची आहे. पहिल्यांदा 1 नंबरला हवामान, 2 नंबरला कच्च्या मालाची उपलब्धता किंवा त्याला कच्चा माल असंही म्हटलं तर चालेल, 3 नंबरला पाणी पुरवठा, 4 नंबरला वीज पुरवठा किंवा ऊर्जा साधने आणि 5 नंबरला जागा किंवा जमिनीची उपलब्धता आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. 4थ्या व 5व्या टप्प्यातील देशांच्या कोणत्या समस्या असू शकतात. आता हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण पाठीमाग बघितलेलं आहे सुरुवातीलाच, त्यामुळे या ठिकाणी डबल उत्तर दिलेलं नाही, कारण क्वेश्चन बँकमध्ये हा प्रश्न डबल विचारलेला आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी डबल दिलेलं आहे. त्याचं उत्तर आपण पाठीमाग बघितलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6 आहे साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. उत्तराचे मुद्दे, यामध्ये पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची. 2 नंबरला कच्चा माल कोणकोणता लागतो, त्यामध्ये ऊस आणि बीट महत्त्वाचे आहेत. परत वाहतूक सुविधा लिहायची. परत यासाठी लागणारे कामगार, अर्धकुशल, अकुशल, कुशल मजूर इत्यादींची माहिती लिहायची. साठवण क्षमता, त्यासाठी मोठी गोदामे. परत विस्तृत जमीन लागते. ऊर्जा साधने, त्यामध्ये वीज पुरवठा लागतो किंवा ज्या चोयट्या असतात त्या चोयट्या जाळून ऊर्जा साधनांचा किंवा ऊर्जेचा पुरवठा केला जातो आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. एवढे मुद्दे हे साखर उद्योगाच्या वर परिणाम करतात. प्रश्न क्रमांक 7 बघा. लोकसंख्या मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्त्व स्पष्ट करा. याचे उत्तराचे मुद्दे बघा. पहिल्यांदा प्रस्तावना लिहा. त्यानंतर क्रमांक 1 मध्ये लोकसंख्या मनोरा अर्थ लिहायचा आहे. अर्थ लिहिल्यानंतर परत 2 नंबरला लोकसंख्या मनोऱ्याचे 3 प्रकार, विस्तारलेला, संकोचणारा आणि स्थिरावलेला, ह्यांची थोडक्यात माहिती लिहायची आहे. अर्थ आणि 3 प्रकार यांची माहिती जास्त लिहायची नाही. मुख्य मुद्दा जो आहे लोकसंख्या मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्त्व, हे जे खाली तुम्हाला मुद्दे दिले आहेत यांचं उत्तर मात्र डिटेलमध्ये लिहायचं आहे. त्यामध्ये अ बघा, लोकसंख्येची लिंगरचना समजते. ब, लोकसंख्येची वयोगटानुसार विभागणी समजते. क, जन्मदर व मृत्यूदर वैशिष्ट्ये समजतात. ड, लोकसंख्या लाभांश माहिती समजते. ई, लोकसंख्येतील अवलंबित्वाचे प्रमाण समजते. आणि मोठा ई, आर्थिक विकासाचा स्तर
व कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण समजते. आणि शेवटी समारोप. हे जे अ, ब, क, ड, ई लिहिलेले आहेत हे सगळे मुद्दे आहेत, यांचं स्पष्टीकरण लिहिणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 8. लोकसंख्येची ग्रामीण शहरी रचना स्पष्ट करा. उत्तराचे मुद्दे बघा. पहिल्यांदा प्रस्तावना लिहा. त्यानंतर ग्रामीण व शहरी रचनेत बदल असणारी घटक. कोणकोणत्या बाबतीत ग्रामीण आणि शहरी रचनेमध्ये बदल आढळतो ते जे घटक आहेत ते इथे खाली दिलेले आहेत. हे मुद्दे लिहायचे आहेत आणि स्पष्टीकरण लिहायचं आहे. व्यवसायाचे स्वरूप. आता बघा तुम्हाला उदाहरण सांगतो. व्यवसायाच्या स्वरूपामध्ये काय येईल तर ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने प्राथमिक आर्थिक क्रिया चालतात, म्हणजे शेती, खाणकाम, मासेमारी, पशुपालन हे जे आहेत हे ग्रामीण भागात चालतात. आणि शहरी भागामध्ये द्वितीयक आर्थिक क्रिया, तृतीयक, चतुर्थक, पंचक आर्थिक क्रिया चालतात. त्यामध्ये मोठे कारखाने असतील, वाहतूक, संदेशवहन हे जे आहेत हे शहरामध्ये चालतात. म्हणजे अशी माहिती ही व्यवसायाच्या स्वरूपामध्ये लिहिता येईल. त्याच पद्धतीने खालीसुद्धा माहिती लिहायची आहे. क्रमांक 2चा मुद्दा आहे लोकसंख्येचे राहणीमान. क्रमांक 3 सामाजिक रचना. क्रमांक 4 वयोरचना. क्रमांक 5 लिंगरचना. क्रमांक 6 लोकसंख्येचे वितरण व घनता. आणि क्रमांक 7ला आहे विकासाचा स्तर, दरडोई उत्पन्न. आता याचं दरडोई उत्पन्न म्हणजे कसं बघा, ग्रामीण भागात दरडोई उत्पन्न कमी असते तर शहरी भागामध्ये दरडोई उत्पादन हे जास्त असते. अशा पद्धतीने उत्तर लिहिता येईल. आणि नंतर शेवटी समारोप लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा. व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते ते स्पष्ट करा. उत्तराचे मुद्दे. पहिल्यांदा प्रस्तावना. त्यानंतर व्यापारावर परिणाम करणारे घटक. ह्यामध्ये भरपूर घटक आहेत. या ठिकाणी तुम्हाला 8 घटक दिलेत आणि पुढंसुद्धा आहेत. एकूण 13 घटक हे तुम्हाला व्यापारावर परिणाम करणारे आहेत. पहिला आहे नैसर्गिक संसाधनाच्या वितरणातील फरक. क्रमांक 2 हवामान. क्रमांक 3 लोकसंख्या. क्रमांक 4 संस्कृती. क्रमांक 5 आर्थिक खर्च. क्रमांक 6 निपुणता. क्रमांक 7 शासकीय धोरणे. आणि क्रमांक 8 वाहतूक. क्रमांक 9 आहे दळणवळण किंवा संदेशवहन. 10वा आहे आंतरराष्ट्रीय नियम. 11वा आहे कर प्रणाली. 12वा जागतिकीकरण. आणि 13वा जागतिक तणाव. आणि शेवटी समारोप. आता या ठिकाणी तुम्हाला 13 मुद्दे दिलेले आहेत. आपल्याला हा 8 गुणासाठी प्रश्न आहे. तुम्ही इकडं जे 8 मुद्दे दिलेले आहेत ते मुद्देचे स्पष्टीकरण लिहायचं. हे 8 मुद्दे आणि हे जे आहेत 9, 10, 11, 12, 13 यांचं काय करायचं, खाली म्हणायचं इतर घटक आणि सगळे घटक एकत्र लिहायचे. म्हणजे यांचं स्पष्टीकरण नाही लिहिलं तरी चालेल. किंवा तुम्हाला यामधील ज्या घटकांचं स्पष्टीकरण चांगलं लिहिता येतं त्या 8 घटकांचं स्पष्टीकरण सुरुवातीला लिहायचं आणि त्यानंतर राहिलेले घटक शेवटी लिहायचे. प्रश्न क्रमांक 10 बघा. स्थलांतराचा देशातील लोकसंख्या रचनेवर होणारा परिणाम स्पष्ट करा. उत्तराचे मुद्दे बघा. पहिल्यांदा प्रस्तावना लिहा. त्यानंतर स्थलांतराचा अर्थ लिहायचा आहे. परत 2 नंबरला स्थलांतराचा देणारा प्रदेश व घेणारा प्रदेश ह्या दोन्हींचा अर्थ लिहायचा आहे. आणि त्यानंतर क्रमांक 3ला स्थलांतराचा लोकसंख्या रचनेवर होणारा परिणाम. ह्यामध्ये हे जे मुद्दे आहेत त्यांचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. त्यामध्ये अ लोकसंख्या घनता व वितरण. ब पायाभूत सुविधांचा वापर. क कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण. ड अवलंबित लोकसंख्येचे प्रमाण. ई लिंग गुणोत्तर किंवा लिंग रचना. आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे वाहतुकीचा विकास भौगोलिक घटकावर अवलंबून असतो ते स्पष्ट करा. ह्याच्या उत्तराचे मुद्दे कोणते पाहिजेत बघा. सुरुवातीला प्रस्तावना. परत वाहतुकीचा अर्थ लिहायचा आहे. परत वाहतुकीच्या विकासावर भौगोलिक घटकांचा परिणाम असा मुद्दा लिहायचा आहे. आणि त्यामध्ये क्रमांक 1 भूरूप. आणि भूरूपामध्ये पर्वत, पठारे, मैदाने, दलदलचा प्रदेश ह्यांचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. फक्त एवढेच हे मुद्दे लिहायचे नाहीत. पर्वत त्याचा परिणाम कसा होतो वाहतुकीवर ते लिहायचं. पठारे त्याचा परिणाम लिहायचा. मैदानाचा लिहायचा. दलदलचा प्रदेश याचंसुद्धा विस्तारानं उत्तर लिहायचं आहे. परत हवामान त्यामध्ये अ टाकायचा. अतिशीत. ब अतिउष्ण. क अतिपर्जन्य. ड समशीतोष्ण.
3 नैसर्गिक आपत्ती, यामध्ये अ महापूर, ब भूस्खलन, क हिमस्खलन इत्यादी. हे जे अ ब क दिलेले आहेत ह्या सगळ्यांचे तुम्ही स्पष्टीकरण लिहायचं आहे आणि शेवटी समारोप लिहायचा. प्रश्न क्रमांक 12 आहे, ग्रामीण वसाहतीची वैशिष्ट्ये सांगा. हा प्रश्न सोपा आहे. आपण सर्वजण ग्रामीण भागामध्ये राहतो, काहीजण शहरामध्ये राहतात, परंतु ग्रामीण वसाहती आपल्याला माहिती असतात. खेडेगाव कशी असतात त्या वसाहतींची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. त्यामध्ये ग्रामीण वसाहतीची वैशिष्ट्ये बघा, 1 विशिष्ट ठिकाणी स्थान किंवा निर्मिती. त्यानंतर 2 वस्तीच्या रचनेत नियोजनाचा अभाव. क्रमांक 3 प्राथमिक व्यवसाय जास्त प्रमाणात. 4 सार्वजनिक सोयीसुविधांचा अभाव. क्रमांक 5 लोकसंख्या घनता कमी. क्रमांक 6 स्थानिक वस्तूंचा घरबांधणीसाठी वापर. क्रमांक 7 भूमी आच्छादन नैसर्गिक पर्यावरणाशी सुसंगत. आणि 8 प्रशासकीय कार्यालये, करमणूक साधने यांचा अभाव इत्यादी. यांचं स्पष्टीकरण लिहिल्यानंतर शेवटी समारोप लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 13, कोणत्याही देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान का महत्त्वाचे असते? उत्तराचे मुद्दे बघा. आता तुम्हाला उत्तर जरा वेगाने फास्ट सांगतो कारण खूप वेळ लागतो आहे. पहिल्यांदा प्रस्तावना, परत देशाच्या विकासातील वाहतुकीच्या स्थानाचे महत्त्व आणि मुद्दे बघा. क्रमांक 1 वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा उपलब्धता. क्रमांक 2 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार. क्रमांक 3 उद्योगांची स्थान निश्चिती, या ठिकाणी स्थान निश्चिती हा शब्द आहे. 4 आर्थिक विकास. 5 शहरीकरण. 6 पर्यटनाचा विकास. 7 सामाजिक आदानप्रदान. 8 आपत्ती व्यवस्थापन आणि शेवटी समारोप. 14वा प्रश्न आहे, वस्त्यांचा आकृतिबंध निर्माण होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात ते सौदाहरण स्पष्ट करा. उत्तराचे मुद्दे बघा. पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची, नंतर वस्ती आकृतिबंध याचा अर्थ लिहायचा या ठिकाणी, पुढं वस्तीच्या आकृतिबंध निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारे घटक व उदाहरणे. त्यामध्ये क्रमांक 1 रस्ता, रेल्वे लाईन किंवा कालवा याचं स्पष्टीकरण लिहायचं आणि पुढं उदाहरण लिहायचं. रेषीय वसाहती, गंगा व यमुना नदीचे मैदानी प्रदेशातील वस्ती. क्रमांक 2 नद्या किंवा रस्त्यांचा संगम किंवा समुद्रकिनारी, उदाहरणार्थ त्रिकोणी वस्ती, गंगा व यमुना नद्यांच्या संगमावरील वस्ती. 3 सरोवरे किंवा तळे, उदाहरणार्थ वर्तुळाकार वस्ती, कच्छ गुजरातमधील वस्ती. 4 महत्त्वाचे केंद्र किंवा ठिकाण, उदाहरण धार्मिक स्थळ, केंद्रोच्चारी वस्ती, बिहार, तामिळनाडू, राजस्थानमधील वस्ती. 5 आहे मानवाचे नियोजन, उदाहरणार्थ नियोजित शहरे, चंदीगड. आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 15 आहे, संदेशवहन या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका दिवसेंदिवस वाढत आहे, स्पष्ट करा. उत्तराचे मुद्दे बघा. पहिल्यांदा प्रस्तावना, परत संदेशवहन अर्थ लिहायचा आहे, नंतर संदेशवहन या तृतीयक व्यवसायाचा विस्तार किंवा आवाका वाढण्याची कारणे. मुद्दे बघा. 1 उपग्रही संदेशवहन. 2 सार्वत्रिक वापर. 3 अल्पावधीत कोट्यावधी लोकांशी संपर्क. 4 विचारांची देवाणघेवाण. 5 सामाजिक प्रसारमाध्यमांचा प्रभाव. 6 आर्थिक वृद्धी. 7 व्यापारास पूरक. 8 भौगोलिक अंतर या अडथळ्यावर मात. 8 मुद्दे आहेत आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, व्यापारी मासेमारीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. उत्तराचे मुद्दे बघा. आता या ठिकाणी तुम्हाला एक तक्ता काढून दिलेला आहे, व्यापारी मासेमारीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा याचा. पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची, त्यानंतर व्यापारी मासेमारीवर परिणाम करणारे घटक यामध्ये विभागणी करायची. एका बाजूला प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक लिहायचे आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक किंवा मानवी घटक लिहायचे. आता प्राकृतिक व नैसर्गिक घटकामध्ये बघा, 1 हवामान. 2 समुद्रबूट जमीन. 3 उष्ण व थंड सागरी प्रवाहांचा संगम. 4 प्लवंकाची उपलब्धता. 5 नैसर्गिक बंदरे. 6 वने किंवा जहाज बांधणी. आर्थिक किंवा मानवी घटकामध्ये बघा कोणकोणते मुद्दे आहेत. 1 मासेमारीचे उच्च कौशल्य.
2 मासे प्रमुख अन्न घटक किंवा मागणी, 3 इतर व्यवसायांची कमतरता, 4 अद्ययावत तंत्रज्ञान वापर, व्यापार व परकीय चलन आणि 6 भांडवल. हे तुम्हाला फक्त मुद्दे दिले. या सर्व मुद्द्यांचं स्पष्टीकरण लिहायचं आहे आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, प्रदेश कशाला म्हणतात? याच्या उत्तराचे मुद्दे तुम्हाला इथे दिले जातील. प्रदेश कशाला म्हणतात ह्याचं सविस्तर उत्तर हे तुम्हाला याच्या खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बाजूला जो त्रिकोण आहे त्यावरती क्लिक करायचं आणि खाली लिंक आहे. त्या लिंकवरती तुम्हाला प्रदेश कशाला म्हणतात हा जो प्रश्न प्रकरण क्रमांक 7 आहे त्याचे जे स्वाध्याय आहेत त्यामधला आहे. त्या स्वाध्यायाचा व्हिडिओ आपण तयार केला होता आणि त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही सविस्तर याचं उत्तर बघू शकता. या ठिकाणी फक्त तुम्हाला याचे मुद्दे दिलेले आहेत. मुद्दे कोणकोणते आहेत बघा. पहिला आहे प्रस्तावना. पहिल्यांदा प्रदेश अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर प्रदेश संबोधण्यासाठी आवश्यक निकष, त्यामध्ये एक समान निकष, त्यामध्ये प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी. 2 सलग विस्तार असणारे क्षेत्र, 3 निश्चित सीमारेषा, 4 निश्चित स्थान आणि शेवटी समारोप. परत प्रश्न क्रमांक 18 आहे, सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा. उत्तराचे मुद्दे. याचं सुद्धा उत्तर तुम्हाला खाली दुसरी एक लिंक दिलेली आहे. हा जो प्रश्न आहे सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा, हा प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणाखाली प्रश्न आहे. आपण प्रकरण क्रमांक 4चा सुद्धा स्वाध्यायाचे व्हिडिओ तयार केले होते. त्या स्वाध्यायाच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं सविस्तर उत्तर हे तुम्हाला दिलेलं आहे. ते सुद्धा खाली लिंकमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला फक्त याचे मुद्दे दिलेले आहेत. आता या मुद्द्यांमध्ये बघा, जगाच्या टेन्सिलमध्ये प्रदेश दाखवणे आवश्यक आहे. हे प्रदेशसुद्धा खाली लिंकमध्ये दाखवलेले आहेत. टेन्सिलचा वापर केलेला आहे. तर यासाठी कोणकोणते मुद्दे लागतील ते बघूया. पहिल्यांदा प्रस्तावना लागेल. परत त्यामध्ये क्रमांक 1 सखोल उदरनिर्वाह शेती अर्थ पाहिजे. परत क्रमांक 2 सखोल उदरनिर्वाह शेती स्वरूप, 3ला सखोल उदरनिर्वाह शेतीची पिके, परत 4ला सखोल उदरनिर्वाह शेती प्रदेश किंवा वितरण, त्यामध्ये चीन, जपान, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, आग्नेय आशियातील जावा, सुमात्रा, किनारी प्रदेश तसेच मलेशिया हे टेन्सिलमध्ये दाखवायचे आहेत. परत 5ला सखोल उदरनिर्वाह शेती वैशिष्ट्ये, लहान आकार, उदरनिर्वाही स्वरूप, सखोल लागवड, स्थायी शेती, मानवी श्रम, प्राण्यांचा वापर इत्यादी. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारे प्रदेश वेगळे केले जातात? हे सुद्धा प्रकरण क्रमांक 7 वरचा प्रश्न आहे. त्याचं सविस्तर उत्तर खाली दिलेलं आहे लिंकमध्ये. या ठिकाणी फक्त आपण मुद्दे बघूया. पहिल्यांदा प्रस्तावना आहे. परत प्रदेशाचा अर्थ लिहायचा आहे. परत प्रदेश संबोधण्यासाठी आवश्यक वैशिष्ट्ये व उदाहरणे. क्रमांक 1 स्थान ठिकाण, उदाहरणार्थ मुंबई. क्रमांक 2 भौगोलिक विस्तार, उदाहरणार्थ महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार. क्रमांक 3 सीमा, उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या सीमा, पूर्वी छत्तीसगड इत्यादी. 4 श्रेणीबंध उतरंड, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश त्याचे उपप्रदेश. प्रदेशाचे वर्गीकरण वैशिष्ट्याच्या आधारे, त्यामध्ये 2 वर्गीकरण आहे, अ औपचारिक प्रदेश आणि ब कार्यात्मक प्रदेश यांची माहिती लिहायची आहे. आणि शेवटी समारोप. पुढचा प्रश्न क्रमांक 20 बघूया. मंडई बागायत शेतीची वैशिष्ट्ये लिहा. याचंसुद्धा उत्तर खाली लिंकमध्ये दिलेलं आहे. हा सुद्धा जो प्रश्न आहे तो प्रश्न प्रकरण क्रमांक 4 वरील आहे. याचं उत्तराचे जे मुद्दे आहेत ते इथं मुद्दे बघूया आपण फक्त. प्रस्तावना, मंडई बागायत शेती अर्थ, मंडई बागायत शेती वैशिष्ट्ये. वैशिष्ट्यामध्ये बघा एकूण 7 वैशिष्ट्ये आहेत. 1 आधुनिक शेती प्रकार, 2 भांडवलाचा जास्त वापर, 3 सखोल शेती प्रकार, 4 खतांचा मुक्त वापर, 5 मर्यादित शेतजमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन, 6 जलसिंचनाचा वापर, 7 मानवी श्रमाचा वापर आणि शेवटी समारोप. प्रश्न क्रमांक 21 आहे, दरडोई उत्पादन हे प्रादेशिक विकासाचे निर्देशक नाही, स्पष्ट करा. याचं उत्तर हे तुम्हाला खाली लिंकमध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी फक्त आपण मुद्दे बघूया. पहिल्यांदा प्रस्तावना लिहायचे आहे. क्रमांक 1ला दरडोई उत्पादन अर्थ लिहायचा आहे. क्रमांक 2 प्रादेशिक विकास अर्थ लिहायचा आहे. क्रमांक 3 दरडोई उत्पादन व प्रादेशिक विकास परस्पर संबंध लिहायचा आहे आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, जगात पशुपालन होणाऱ्या प्रदेशाबद्दल टीप लिहा. पाठीमागे प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपण याचे मुद्दे हे बघितलेले आहेत. प्रश्न क्रमांक 23 बघा,
दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला भूगोलाचा कसा उपयोग होतो ते उदाहरणासह स्पष्ट करा. याचे मुद्दे: पहिल्यांदा प्रस्तावना, त्यानंतर भूगोलाचा अर्थ, त्यानंतर मुख्य मुद्दा भूगोलाच्या विविध शाखा किंवा अभ्यास घटक व त्याचे मानवास उपयोग. एक आहे साधन संपत्तीची माहिती. 2 निसर्ग मानवाचा प्रमुख आधार याचे आकलन. 3 विविध व्यवसाय संधी व नोकरी. क्रमांक 4 मृदा खनिज यांची माहिती व उपयोग. क्रमांक 5 जलसंपत्ती सागर संपत्ती यांची माहिती व उपयोग. क्रमांक 6 सर्व घटकांमधून मानव व पर्यावरण सहसंबंधाचा विकास. आणि शेवटी समारोप. प्रश्न क्रमांक 24 आहे खाणकाम व्यवसाय हा खनिजाच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो हे स्पष्ट करा. आणि पुढचा आहे 25 प्राथमिक आर्थिक व्यवसायाची वैशिष्ट्ये विस्ताराने लिहा. आता याचीसुद्धा उत्तरे ही खालील लिंकमध्ये तुम्हाला दिलेली आहेत, कारण हे दोन्ही प्रश्न प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया यामधील आहेत. ते तुम्ही खालील लिंकमध्ये बघू शकता. परत बघा, प्रश्न क्रमांक 26 आहे भूगोलाचा इतर विषयाशी असलेला संबंध स्पष्ट करा. आता यासाठी आपल्याला एक आकृती भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे, ती आकृती काढावी लागेल आणि ही आकृती काढल्यानंतर आपल्याला उत्तर लिहावं लागेल. तर खाली बघा काय म्हटलं आहे, भूगोलाचा अन्न विषयाशी असलेला सहसंबंध. ही आकृती काढली का तुमचं निम्म उत्तर संपतं. त्यामध्ये प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, भौगोलिक पद्धती. आणि या ठिकाणी बघा आतमध्ये भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जीवभूगोल, मृदा भूगोल हे भूगोलाच्या शाखा आहेत. आणि बाहेर भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जीवशास्त्र, मृदाशास्त्र हे इतर शाखा आहेत. मानवी भूगोलामध्ये बघा लोकसंख्या भूगोल, सामाजिक भूगोल, वर्तणुकीचा भूगोल, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल, ऐतिहासिक भूगोल. आणि बाहेर शाखा आहेत लोकसंख्याशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, राजशास्त्र, इतिहास. अशा पद्धतीने तुम्ही याची माहिती लिहायची आहे. यावर तुम्हाला मुद्दे कसे लिहिता येतील बघा. पहिल्या प्रस्तावना लिहा. भूगोलाचा इतर विषयी संबंध असलेला संबंध मुद्दा लिहा. एक प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोल लिहिलं इथं कोणाकोणाशी संबंध आहे ते सगळे मुद्दे लिहायचे आणि त्याचं उत्तर लिहायचं. त्यामध्ये भूमिती, बीजगणित, विज्ञान, भौतिकशास्त्र इत्यादी. परत मानवी भूगोल, त्यामध्ये मग अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास इत्यादी. आणि त्यात भौगोलिक पद्धती, त्यामध्ये संगणकशास्त्र, भूमिती, संख्याशास्त्र, अभियांत्रिकी. आणि शेवटी मग समारोप लिहायचा आहे. यानंतर आपला प्रश्न क्रमांक 27 आहे भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा. हा शेवटच्या प्रकरणावरला प्रश्न आहे. त्यामुळे उत्तराचे मुद्दे बघा. प्रस्तावना, भूगोलाचे स्वरूप, त्यामध्ये एकूण 8 मुद्दे दिलेत, त्यांची माहिती लिहायची. 1 मानव पर्यावरण संबंध. 2 कार्यकारण संबंध. 3 माहिती संकलन. 4 भौगोलिक घटकांचे वितरण. 5 शिलावरण, वातावरण, जलावरण यांचा मानवासहित जीवावरणावरील प्रभाव. 6 नैसर्गिक घटक व घडामोडींचा अभ्यास. 7 गतिशील स्वरूप. 8 आधुनिक साधनांचा वापर. आणि शेवटी समारोप. अशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे. क्वेश्चन बँकेमध्ये जे आपल्याला एकूण 27 प्रश्न दिलेले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तराचे कोणकोणते मुद्दे येतील किंवा कशा पद्धतीने लिहिले पाहिजेत याची उत्तरं आपण बघितलेली आहेत. यानंतर आपण पुढचा एक दर्जेदार व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.